नमस्कार मित्रांनो, कॅच द वेव या चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत. आणि आपण आत्तापर्यंत बघितले 2 लेक्चर. पहिल्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन घेतलं आणि आता दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं पार्ट 1चं लेक्चर, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं संख्यांचे वर्गीकरण. आता तेच संख्यांचं वर्गीकरण आपण कंटिन्यू करणार आहोत. काही संख्यांचं वर्गीकरण आधीच्या लेक्चरमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे आपण ते घेऊ शकलो नव्हतो, ते आता आपण कंटिन्यू करणार आहोत. तर आता परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, संयुक्त संख्या, क्रमवार संख्या, त्रिकोणी संख्या, भूमितिमध्य संख्या, विरुद्ध संख्या म्हणजेच बेरीज व्यस्त, त्याच्यानंतर गुणाकार व्यस्त, त्याच्यानंतर अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक, एवढ्या संख्याचे प्रकार आपण बघणार आहोत. तर मग आता चालू करूयात. पहिली संख्या, पहिला म्हणजे आजच्या लेक्चरचा पहिलं वर्गीकरण जे की परिमेय संख्या. मग परिमेय संख्या म्हणजे काय, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संख्या मोडल्या जातात आणि या संख्येमध्ये येण्यासाठी, या प्रकारामध्ये येण्यासाठी संख्येला कोणती कोणती पात्रता पूर्ण करावी लागते ते आपण बघूयात. तर परिमेय संख्येमध्ये, या परिमेय संख्येमध्ये येण्यासाठी संख्या कशीही असो, P/Q, तर हे यामधलं जे Q असणार आहे, हे Q इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे हे Q 0 नसावं फक्त. मग संख्या कशीही असली तरी चालते, फक्त हे जे Q असणार आहे ते 0 नसावं. म्हणजे जे P असेल ते असेल काहीतरी अंश, जे इकडे Q येणार आहे ते काहीतरी म्हणजे छेद, अंश आणि छेद, असे P म्हणजे अंश असतं. या भागाकाराच्या चिन्हाच्या वरचं म्हणजे अंश, भागाकाराच्या चिन्हाच्या खालचं म्हणजे छेद. मग छेदामध्ये फक्त आपल्याला 0 नको, म्हणजे आपला क्रायटेरिया पूर्ण करणार आहे परिमेय संख्येचा. तर अशा कोणत्या कोणत्या संख्या असतील, जसं की 8/7 परिमेय संख्या, त्याच्यानंतर -8/7 ही पण परिमेय संख्या. आपण उदाहरणं बघतोय, याच्या ठिकाणी संख्या वेगळ्या वेगळ्या आपल्या समोर येऊ शकतात. जसं की एक्झाममध्ये किंवा कुठे पण वेगळ्या वेगळ्या संख्या आपल्या समोर येऊ शकतात. 8/7 वजा 8/7 म्हणजेच अंशस्थानी असणार 8, छेदस्थानी असणार 7. इकडे वजा 8 असणार अंशस्थानी, छेदस्थानी असणार 7. तसंच -8/7 हे पण आपलं -8/7 हे पण परिमेय संख्येमध्येच मोडल्या जाणार. आणि याची किंमत तशी बघायला गेलं तर 8/7 हीच असते. त्यानंतर इकडे बघितलं आपण, दोन्ही संख्या धन होत्या. इकडे एक धन होती खालची छेदामधली, अंशामधली ऋण होती. इकडे दोन्ही पण ऋण आहेत. त्याच्यानंतर आपली 8/7 ही पण संख्या परिमेय संख्येमध्येच येणार. का येणार, कारण छेदामध्ये फक्त आपल्याला 0 नको होता म्हणून येणार. त्याच्यानंतर फक्त 11 जरी असलं किंवा -11 जरी असलं तर याच्यात छेदस्थानी काही नाही आहे. छेदस्थानी काही नसलं तर जिथं काही नसतं तिथं गणितामध्ये कुठे पण आपण बघणार तिथं एकच असतं. जी पण संख्या आपण डायरेक्ट व्यवहारामध्ये वापरतो, की मी 11 रुपयाचा पेन आणला, तर त्याला जर आपल्याला गणितीय भाषेमध्ये लिहायचं असलं तर फक्त आपण 11 लिहितो, पण त्याच्या छेदामध्ये कधी पण 1 असतोच, तो गृहीत धरलेला असतो, लिहिण्याची आवश्यकता नसते. तर मग 11 अंशस्थानी, छेदस्थानी असणार 1. तर हे जरी आपण 1 लिहिलं जरी नाही आणि हे पण 1 जर लिहिलं नाही -11च्या छेदामधलं, तरी पण आपल्या या दोन्ही पण संख्या परिमेय संख्येमध्ये जाणार. त्याच्यानंतर या संख्येचा अर्थ काय झाला, फक्त 11
या संख्येचा अर्थ काय झाला, फक्त -11. त्याच्यानंतर 0 सुद्धा परिमेय संख्या आहे का, कारण 0च्या छेदामध्ये काहीच नाही आहे. मग जर 0च्या छेदामध्ये काही नाही आहे तर जिसका कोई नहीं उसका एक होता है असं ध्यानामध्ये ठेवा, म्हणजे आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजण्यामध्ये मदत होईल. जिसका कोई नहीं उसका एक होता है. इथं पण 11च्या छेदामध्ये काही एक घेतला आपण, पण त्याला ॲक्च्युली घ्यायची गरज होती का, नव्हती. मग जिसका कोई नहीं उसका एक होता है. इथं पण -11 मध्ये जिसका कोई नहीं उसका एक होता है. तर अशा प्रकारे परिमेय संख्या. आता याच्यामध्ये अजून कोणते कोणते प्रकार येऊ शकतात, जसं की या क्रायटेरियाला पूर्ण केलं म्हणजे क्यू जर छेदामध्ये, तर क्यू हा फक्त 0 नसावा, क्यूची किंमत 0 नसावी, म्हणजे छेदाची किंमत 0 नसावी, कोणत्याही संख्येच्या छेदाची किंमत 0 नसावी. मग 0 जर घेतला आपण वरती अंशामध्ये, 0 जर आपण अंशामध्ये घेतला तर छेदामध्ये 1 येणारच आहे. आपण फक्त यालाच काय लिहू शकतो, फक्त 0. मग फक्त 0 म्हणजे छेदामध्ये 1 तर येणारच आहे, म्हणजे छेदामध्ये 0 आला का, नाही आला. आणि छेदामध्ये 0 जर आला तर तो परिमेय संख्येमध्ये आला नसता. म्हणून ही संख्या पण 0 ही संख्या पण आपली परिमेय संख्येमध्ये आली. त्याच्यानंतर 11 पण परिमेय संख्येमध्ये आलं, -11 पण परिमेय संख्येमध्ये आलं. त्याच्यानंतर या सगळ्या प्रकारे अशा प्रकारे म्हणजे जे पण आपण हे उदाहरण बघितलं याच्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या संख्या आपण घेऊ शकतो, पण हे अशा प्रकारचे उदाहरणं परिमेय संख्येमध्ये येतात. बरं, तर मग अजून काय काय यामध्ये इन्क्लूड करू शकतो आपण, यावरती एक नजर टाकूयात. तर आपल्याला एक माहिती आहे की हे जे प्रकार दिसतोय आपल्याला दशांश अपूर्णांक, याच्यामध्ये पण 2 प्रकार पडतात. तर ते 2 प्रकार कोणते आहेत, एक असतं खंडित दशांश अपूर्णांक आणि एक असतं आवर्ती दशांश अपूर्णांक. तर त्यावर एकदा आपण नजर टाकूया. म्हणजे दशांश अपूर्णांक सुद्धा परिमेय संख्येमध्ये येतात, पण काही दशांश अपूर्णांक परिमेय संख्येमध्ये येत नाहीत. मग कोणते दशांश अपूर्णांक परिमेय संख्येमध्ये येतात आणि कोणते दशांश अपूर्णांक परिमेय संख्येमध्ये येत नाहीत, हे आपण बघणार आहोत. तर परिमेय संख्या झाल्यानंतर बाकीचे वर्गीकरण आपण त्याच्यानंतर बघूयात, दशांश अपूर्णांकाच्या नंतर. चला मग आपण आता बघूयात दशांश अपूर्णांकाचे प्रकार कोणते कोणते पडतात आणि त्या प्रकारामधले कोणते प्रकार परिमेयमध्ये जातात आणि कोणते प्रकार अपरिमेयमध्ये जातात. तर दशांश अपूर्णांकाचे प्रकार पडतात, एक असतो खंडित, एक असतो खंडित, आपण लिहून घेऊया, खंडित दशांश अपूर्णांक, आणि एक असतो आवर्ती दशांश अपूर्णांक. मग बघा खंडित मध्ये काय येणार, जर एखादी संख्या आहे 0, 2, 3, 5, 7, 9 याच्यानंतर काही नसणारे, म्हणजे या 9च्या नंतर पुढं संख्या नसणारे, म्हणजे 9 वरती आपलं सगळं काही थांबवलेलं आहे आपण संख्येचं, त्याच्यानंतर संख्याच थांबवलेली आहे आपण 9 वरती. म्हणून काय झालं, ही संख्या झाली खंडित, इथून पुढचा खंड पडलाय, म्हणून ती संख्या झाली खंडित दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक का, कारण इथे एक हा जो पॉईंट आलेला आहे त्याला म्हणायचं आहे दशांश. आणि पॉईंट नंतरच्या ज्या संख्या आपण वाचनामध्ये कधी पण कसं वाचतो की 0 पॉईंट, म्हणजे 0 नंतर एक पॉईंट दिलेला आहे, 0 पॉईंट किंवा 0 दशांश, मग 2, 3, 5, 7, 9 ही खरी पद्धत आहे पॉईंट नंतरच्या संख्या वाचनाची. आपण असं नाही म्हणू शकत 23,579 हे म्हणता येत नसतं. ज्या ठिकाणी दशांशचं चिन्ह आलेलं असेल त्याच्यानंतर आपण एकच अंक एका वेळेला वाचायचा. तर खंडितमध्ये काय काय आलं, खंडितमध्ये म्हणजे काय झालं, या खंडितमध्ये की या 9च्या नंतर खंड पडलाय, म्हणजे 9च्या नंतर पुढे संख्या नसणारे म्हणजे झालं खंडित. पण याच्यामध्ये काही रिपीट झालंय का, की 23 रिपीट झाले, 23 असं काही रिपीट झालंय का, नाही झालंय. आणि ते जर रिपीट झालं तर त्या रिपीट होण्याला म्हणतात आवर्ती दशांश अपूर्णांक. जसं की 0 पॉईंट 2, 3, 4, 2, 3, 4, 2, 3, 4 आणि असंच चालू राहिलं अनंतपर्यंत. म्हणजे काय झालं, ती संख्या थांबतच नाहीये, आवर्ती संख्या थांबतच नाहीये. हाच जो ग्रुप झाला इथे, हा जो ग्रुप बनला 2, 3, 4,
त्याच्यानंतर पुन्हा तोच ग्रुप बनला 2 3 4, त्याच्यानंतर पुन्हा तोच ग्रुप बनला 2 3 4. मग हा जो ग्रुप तयार झाला हा ग्रुप रिपीट होतोय, पुन्हा पुन्हा तोच ग्रुप येतोय आणि असं उत्तर काही थांबत नाहीये. म्हणजे एखाद्या संख्येचा जर भागाकार केला तर त्याच्यानंतर येणारं हे जे उत्तर आहे हे उत्तरच थांबत नाही आपलं, म्हणून हे येणार आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये. आणि खंडितचा अर्थ काय झाला होता की 9च्या नंतर आपलं उत्तर खंडित झालं होतं, म्हणजे तिथंच थांबलं होतं. तिथून पुढे कंटिन्यू जर झालं असतं किंवा कुठपर्यंत कंटिन्यू झालं असतं ते पण आपल्याला माहिती नाही आहे, कारण ते इथंच खंडित झालेलं आहे. पुढचं काही विचार करायची गरजच नाही, म्हणून त्याला म्हणायचं खंडित. आणि इथं आपण सांगूच शकत नाही की हे किती वेळेस येणार आहे, हे किती पण वेळेस येणार आहे, म्हणून याला म्हणायचं आवर्ती दशांश अपूर्णांक. बरं, याच्यानंतर हे दोन्ही पण जे गट असणार आहेत खंडित आणि आवर्ती, हे दोन्ही पण गटाचं परिमेय संख्येमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे दोन्ही पण गटाला. मग हे का समाविष्ट करण्यात आलेले आहेत, कारण याच्या छेदामध्ये 0 नाहीच आहे, याच्या पण छेदामध्ये 0 नाहीच आहे. आणि आपण आधीच्या स्लाईडवरती बघितलं होतं की छेदामध्ये 0 नसावा आणि बाकीच्या अजून काही क्रायटेरिया आहेत त्या पण आपण बघूयात की खंडित आणि आवर्ती. आता बऱ्याच जणांनी असं शिकवलेलं आहे शिकवताना की दशांश अपूर्णांकाचे प्रकार 2च आहेत, खंडित आणि आवर्ती. पण खरा अजून एक प्रकार आहे त्याच्यामध्ये की ज्या प्रकारामध्ये 0 2 3 4 घेऊ, म्हणजे 0.234, त्याच्यानंतर पुन्हा 2 3 4 0, त्याच्यानंतर पुन्हा 2 3 4 00, त्याच्यानंतर 2 3 4 000 आणि असंच कंटिन्यू चालू राहील. मग आता ही संख्या आवर्तीमध्ये येणार आहे का, तर आवर्तीमध्ये येणार नाही, कारण आवर्तीमध्ये आपल्याला एक स्पेसिफिक ग्रुप पाहिजे होता, एक विशिष्ट ग्रुप पाहिजे होता, तोच ग्रुप रिपीट होत जाणार होता. पण इथे ग्रुप रिपीट होत नाही आहे. इथे हा जरी आपण म्हणतोय की हा ग्रुप आहे आणि हा ग्रुप आहे, पण हा ग्रुप रिपीट होतोय का, कारण पुढच्या वेळेस येताना एक 0 ॲड होतोय त्याच्यामध्ये, त्याच्या पुढच्या वेळेस येताना 2 0 ॲड होतात, त्याच्या पुढच्या वेळेस येताना 3 0 ॲड होतात. म्हणजे याला आपण आवर्तीमध्ये टाकू शकत नाही आणि खंडितमध्ये पण टाकू शकत नाही. मग जर खंडितमध्ये पण येत नाही आणि आवर्तीमध्ये पण येत नाही तर हा तिसराच एक गट पडतो. कशाचा गट पडतोय हा, दशांश अपूर्णांकाचा. पण या गटाला नाव अजून देण्यात आलेलं नाही आहे, तर याचं नाव शास्त्रज्ञांनीच अजून ठरवलेलं नाही आहे. पण हा एक गट पडतो की जो खंडितमध्ये पण येत नाही आणि आवर्तीमध्ये पण येणार नाहीत. तर हा जो गट पडला हा गट समाविष्ट होणार नाही परिमेय संख्येमध्ये. हा गट कशामध्ये जाणार आहे, परिमेय संख्येमध्ये जाणार नाही. हा गट जाणार आहे अपरिमेय संख्येमध्ये. अपरिमेय संख्येमध्ये. त्याच्यानंतर याच्याच सोबत आवर्ती आणि खंडितमध्ये न येणारा अजून एक संख्येचं वर्गीकरण होतं, जे की तिसऱ्या प्रकारामध्ये, म्हणजे या दोनचे जे काही वेगळा प्रकार पडलाय तिसरा, त्याच प्रकारामध्ये मोडला जाणार आहे. तो प्रकार परत एकदा बघू, पुढचा बघू. तर 2 3 4 6 9 8 आणि असंच कंटिन्यू चालू राहणार. आता हा प्रकार पण येणार अपरिमेयमध्ये. बरं, इथं आपण काय बघितलं होतं, खंडित झालंय म्हणजे 9च्या नंतर आपलं पुढं काहीच नसणार होतं. पण अशाच प्रकारची संख्या आहे की जी खंडित होतच नाहीये, ती कंटिन्यू चालू राहते. ती जर खंडित होतच नसेल तर त्यामुळे ती खंडितमध्ये आली नाही आणि ग्रुपही रिपीट झाला नाही म्हणून आवर्तीमध्ये आली नाही. तर अशा संख्येचा नवीन एक प्रकार बनवण्यात आलेला आहे. पण हे जे शेवटचे 2 उदाहरणं बघितले आपण, हे 2 उदाहरणं म्हणजे आवर्तीमध्ये आणि खंडितमध्ये न येणारे उदाहरणे आहेत. कशाचे उदाहरणे आहेत, दशांश अपूर्णांकाचे. बरं, तर मग हे उदाहरणं दोन्हीच्या दोन्ही जे आपण नंतर शेवटी बघितलेत, हे दोन्हीच्या दोन्ही अपरिमेयमध्ये जाणार आणि आवर्ती आणि खंडित उदाहरणं हे परिमेयमध्ये जाणार. बरं, परिमेयमध्ये अजून काही नंबर येणार आहेत, जसं की वर्गमुळामध्ये 3,
वर्गमुळामध्ये 9, वर्गमुळामध्ये 4, वर्गमुळामध्ये 16, वर्गमुळामध्ये 15 किंवा घनमुळामध्ये 21, घनमुळामध्ये 27, घनमूळ करू इथे, घनमुळामध्ये 27. तर हे आता जे काही करणीमधले संख्या लिहिल्यात याच्यामधल्या काही संख्या परिमेय संख्येमध्ये जातात, काही संख्या अपरिमेय संख्यामध्ये जातात. तर आता ते बघायचं आहे आपल्याला. बरं, याचं वर्गमूळ निघतंय का? 15चं वर्गमूळ निघत नाही, याचं वर्गमूळ निघत नाही. वर्गमूळ निघालं तर ते जाणार परिमेयमध्ये, वर्गमूळ निघालं नाही तर ते जाणार अपरिमेयमध्ये. मग आपण बघूयात. वर्गमुळामध्ये 3 याचं वर्गमूळ निघतं का? नाही. वर्गमुळामध्ये 9 याचं वर्गमूळ निघतं 3. वर्गमुळामध्ये 4 म्हणजे याचं वर्गमूळ निघतं 2. वर्गमुळामध्ये 16 म्हणजे याचं वर्गमूळ निघतं 4. घनमुळामध्ये 27 म्हणजे याचं वर्गमूळ घनमूळ किती येणार आहे? 3. म्हणजे याचं उत्तर मिळालं, याचं उत्तर मिळालं, याचं पण उत्तर मिळालं, याचं पण उत्तर मिळालं. मग आता याच्यावरती बघू. तर वर्गमुळामध्ये 15 याचा 15चा वर्गमूळ निघूच शकत नाही, कधीच निघत नाही. म्हणून आपण या संख्येला परिमेय संख्येमध्ये घेऊ शकत नाही. हे जे करणीमधल्या ज्या संख्या होत्या एवढ्या, ह्या सगळ्या संख्या परिमेय संख्येमध्ये जातात. पण ज्या करणीमध्ये संख्या असेल ती संख्या जर घनमूळ असेल तर त्याच्या बाहेर घनमूळ पाहिजे, कारण घनमूळ 21चा इथे निघत नाही, तर ही संख्या पण परिमेयमध्ये जाणार नाही. वर्गमुळामध्ये 3 आहे, त्याचा पण वर्गमूळ निघत नाही, म्हणून ही संख्या पण परिमेयमध्ये जाणार नाही. तर हा जो एक वेगळा ग्रुप तयार झाला ज्यांचा वर्गमूळ किंवा घनमूळ निघत नाही, त्या संख्या जाणार परिमेयमध्ये. तर आता आपण बऱ्यापैकी दशांश अपूर्णांक, त्याच्यामध्ये येणारे खंडित, आवर्ती आणि एक तिसरा प्रकार बघितला. त्याच्यानंतर परिमेय आणि अपरिमेय असे 3 प्रकार बघितले. तर आता आपण बघूयात त्याच्या पुढचा प्रकार, जो की संयुक्त संख्या म्हणून ओळखला जातो. चला, तर मग आता संयुक्त संख्या याची साधी आणि सरळ व्याख्या लक्षात ठेवा की ज्या संख्या मूळ संख्येमध्ये येत नाहीत अशा संख्या म्हणजे सगळ्या संयुक्त संख्या. पण याला फक्त एकच अपवाद आहे की एक ही संख्या संयुक्त संख्येमध्ये पण येत नाही आणि मूळ संख्येमध्ये पण येत नाही. आता मूळ संख्या याच्यामध्ये नाही आहे. मूळ संख्या आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केली होती. ज्यांनी कोणी मागचं लेक्चर बघितलं नसेल त्यांनी मागचं लेक्चर बघून घ्या. त्याच्यानंतर हे वर्गीकरण समजण्यासाठी आपल्याला बऱ्यापैकी मदत होईल. तर संयुक्त संख्या ज्या संख्या मूळ संख्येमध्ये येतात त्या सोडून इतर संख्या म्हणजे संयुक्त संख्या. मग याच्यामध्ये 1 हा अपवाद आहे, 1 हा संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही. 1 ही संख्या संयुक्त मध्ये पण येणार नाही आणि मूळ संख्येमध्ये पण येणार नाही. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर, संयुक्त संख्या म्हणजे कंपाऊंड नंबर. तर दोन्हीमध्ये पण 1 येत नाही. मग आता मूळ संख्येमध्ये काय काय बघितलं होतं आपण? 2 दिवसाच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण एकदम डीपमध्ये ॲनालिसिस केलं होतं मूळ संख्येवर, प्राईम नंबरवर. त्यामध्ये आपण बघितलं होतं 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 ह्या संख्या बघितल्या होत्या आपण मूळ संख्या. मग ह्या मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला फक्त त्या स्वतः एकटीने आणि 1ने भाग जातो अशा संख्या म्हणजे मूळ संख्या. तर आता बघा, ह्या मूळ संख्या सोडून ज्या राहतील त्या संयुक्त संख्या. मग काय काय राहतं? 1 इथं राहतो, पण 1 आपला संयुक्त पण नाही आहे आणि मूळ पण नाही आहे. मग नंतर काय राहील? 4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16 ह्या संख्या म्हणजेच काय केलं आपण? संयुक्त संख्या आहेत.
याच्यामध्ये काय केलं आपण, ज्या संख्या मूळ संख्येमध्ये येत होत्या त्या संख्या सोडून बाकीच्या संख्या लिहिल्या आणि त्याच्यापासून तयार झाला संयुक्त संख्येचा ग्रुप. मग संयुक्त संख्येमध्ये आपोआप काय असणार आहे की मूळ संख्या आणि संयुक्त संख्या दोघांमध्ये पण एक ही संख्या येतच नाही. मग संयुक्त संख्येमध्ये बघितलं आपण काय काय येणार, 4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16. का असं, तर मूळ संख्येमध्ये या संख्या येत नव्हत्या म्हणून. ज्या संख्या मूळ संख्येमध्ये येत नाही त्या संख्या संयुक्त संख्येमध्ये. मग आपण असं म्हणू शकतो का की मूळ संख्या आणि संयुक्त संख्या दोघं एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. म्हणजेच दोघं एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत, म्हणजे इथं आपण लिहून घेऊ विरोध. असंच आपण का मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की अजून कोणते दोन प्रकार असे आहेत की जे एकमेकांच्या विरोधात आहेत. तर ते दोन प्रकार म्हणजे सम आणि विषम. समसंख्या आणि विषम संख्या ह्या दोन्ही संख्या पण एकमेकांच्या विरोधातले ग्रुप बनवतात. म्हणजे जे समसंख्येमध्ये येत नव्हतं ते विषम संख्येमध्ये येत होते. तसंच इथं जे मूळ संख्येमध्ये येत नव्हते ते संयुक्त संख्येमध्ये येतात, जे संयुक्त संख्येमध्ये येतात ते मूळ संख्येमध्ये येत नाहीत. कळलं? जे म्हणजे दोन्हीमध्ये पण एक नंबर सारखा असू शकत नाही. फक्त एक ही संख्या अशी आहे की जी संयुक्त पण नाही आहे आणि मूळ पण नाही आहे. चला तर मग याच्यानंतर आता बऱ्यापैकी आपलं एक्सप्लेन झालेलं आहे. काही डाऊट असेल तर आपण कमेंटमध्ये टाका, ते डाऊट आपले नक्कीच क्लिअर होतील. आणि आत्तापर्यंत जे काही लेक्चर झालेले आहेत ते लेक्चर एकदा बघून घ्या. तुमचे काही कमेंट्स वगैरे करा, त्यावरती काही सजेशन असतील ते पण आमच्यापर्यंत पोहोचवा. आपण त्याच्यावर नक्कीच उपाय काढू काहीतरी. आणि जेही काही डाऊट असतील ते सगळे कमेंटमध्ये टाका, त्यावर नक्कीच उपाय केला जाईल. त्यावर नक्कीच तुमचं समाधान होईल. अशा साध्या आणि सरळ भाषेमध्ये तुमचे उत्तरं तुम्हाला दिल्या जातील. चला तर मग आता पुढच्या पॉईंटकडे वळूया आपण. क्रमवार संख्या. क्रमवार संख्या यामध्ये आपण बघणार आहोत की क्रमवार संख्या कशा पद्धतीच्या असतात, काय क्रायटेरिया असतो यासाठी, क्रमवार संख्येच्या गटामध्ये येण्यासाठी काय क्रायटेरिया असतो, काय काय पूर्ण करावं लागेल, त्यानंतर ते संख्या क्रमवार संख्येमध्ये समाविष्ट करण्यात येईल. तर क्रमवार संख्या या प्रकारावर आपण जास्तीत जास्त प्रश्न वगैरे जे काही बघतो या बेसिकवरती, त्याच्यामध्ये क्रमवार संख्या या टॉपिकवरती आपण म्हणजे हा शब्द एखाद्या क्वेश्चनमध्ये वापरलेला आपल्याला दिसून येतो. तर क्रमवार येणाऱ्या संख्या हा क्रमवार संख्या हे कधीच एकटं वापरला जाणारा शब्द नाही आहे. क्रमवार संख्या, क्रमवार समसंख्या, क्रमवार विषम संख्या अशा पद्धतीनं वापरला जातो. तर क्रमवार संख्या जर नुसतंच क्रमवार संख्या म्हटलं तर काय होईल, त्याचा अर्थ की क्रमवार नैसर्गिक संख्या असं पण म्हणावं लागतं. मग क्रमवार नैसर्गिक संख्या बघू आपण. जसं की पहिलं बघू नैसर्गिक, त्याच्यानंतर सम, विषम, याच तीन प्रकारामध्ये क्रमवार संख्येचा वापर केला जातो. मग क्रमवार नैसर्गिक संख्येमध्ये म्हणजे काय, नैसर्गिक संख्या काय काय बघितल्या होत्या आपण, 1 2 3 4 5 6. मग क्रमवार संख्या बघायची आपल्याला, नैसर्गिक संख्येची क्रमवार संख्या बघायची. जर एखादी संख्या आपल्याला दिली की x दिली, उदाहरण पण घेऊ, x आला म्हणजे घाबरून जाऊ नका. x फक्त आपण समजण्यासाठी घेतोय, घाबरायची गरज नाहीये. तुम्हाला अतिशय सोप्या आणि सरळ पद्धतीने समजून सांगण्यात येईल. फक्त जे काही बेसिक असतं ते बेसिक एकदा बेसिक पद्धतीनेच समजून घ्या. त्याच्यानंतर जे एक्सप्लेनेशन असेल ते एकदम तुम्हाला हवं तसं एक्सप्लेनेशन मिळणार आहे, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. तर x दिलेलं आहे आपल्याला, नैसर्गिक संख्येमध्ये x दिलेलं आहे. मग क्रमवार येणाऱ्या संख्या, नैसर्गिक संख्येमध्ये आपण गॅप वगैरे बघितला होता का, 1 पण येते नैसर्गिक संख्या, 2 पण येते, 3 पण येते, 4 पण येते, 5 पण येते. मग पुढची क्रमवार संख्या कोणती होईल, तर x+1 होईल. त्याच्यानंतरची x+2 होईल. म्हणजे x ही संख्या जर का पहिली क्रमवार संख्या असेल, कुठलीही असू शकते, 1 असू शकतं, 2 असू शकतं, 3 असू शकतं, 4 असू शकतं, काही असू शकतं. पण मग त्याच्यानंतर 1 अधिक करायचा, त्याच्यानंतर 1 अधिक करायचा आणि अशा क्रमवार संख्या तयार करायच्या जिथपर्यंत सांगितल्या असतील तिथपर्यंत.
अशा प्रकारावरचे गणित आपण बघणार आहोतच आणि तुम्हीही बघितलेले असतील, पण घाबरून जाण्याची गरज नाही. याच्या प्रत्येकामध्ये एक एक नंबर ॲड करत जावं लागेल. त्यानंतर तयार होईल आपली क्रमवार नैसर्गिक संख्यांची यादी. आता जर मी उदाहरण म्हटलं, जर इथं घेतलं मी 2, उदाहरण कुठूनही सुरू होऊ शकतं. 2 असू शकतं, 8 असू शकतं, 12 असू शकतं. तर 2 ही संख्या आपण सुरुवातीला घेतली. आपण नैसर्गिक संख्येचं बघतोय. सम आणि विषम संख्या सध्या बाजूला ठेवल्यात. नैसर्गिक संख्येमध्ये जर 2 ही संख्या सुरुवातीची घेतली आपण एक्सच्या ठिकाणी, तर काय होईल? 2 अधिक 1 म्हणजे 3, कारण 2 ही एक्सची किंमत आहे. मग एक्समध्ये जेव्हा 1 टाकला तेव्हा 3 तयार होईल, म्हणजे 2 मध्ये 1 टाकला म्हणजे 3 तयार होईल. 3च्या नंतर 4, 5, 6, 7, 8, 9 अशा पद्धतीच्या संख्या तयार होतील. म्हणजेच काय झालं? क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची यादी. बरं, तर क्रमवार येणारी संख्या आपण इथं 2 पासून सुरू केलं होतं. सांगता येत नाही की 2 पासूनच घ्यायच्या सांगितलं का? गणितामध्ये असंही देऊ शकतं की 11 या संख्येपासून क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक 5 संख्या अशा पद्धतीचं जर एखादं वाक्य आलं तर आपण काय करणार? 11 पासून सुरुवात करणार आणि एक एक त्याच्यामध्ये वाढवत जाणार. म्हणजे 11 ही जर एक्सची किंमत घेतली तर प्रत्येक ठिकाणी एक्स मध्ये एक एक आपण वाढवला आहे. जसं की इथे 11 दिलेलं आहे. मग 11 जर आपल्याला दिली असेल पहिली नैसर्गिक संख्या, तर पुढची काय होणार आहे? 12, 13, 14, 15, 16 अशा प्रकारच्या पुढचा ग्रुप तयार होईल. बरं, 8 जर दिलेला असेल नैसर्गिक संख्येचा, तर 8 जर दिलेला असेल नैसर्गिक संख्येच्या क्रमवार येणाऱ्या संख्या सांगायच्या आहेत आपल्याला, तर 8 नंतर 9, 10, 11, 12, 13, 14 अशा प्रकारच्या संख्या तयार होतील. म्हणजेच काय होणार आहे की प्रत्येक संख्येमध्ये एक एक अधिक होणार आहे. का एक एकच अधिक का होणार आहे? कारण नैसर्गिक संख्येमध्ये एकाच संख्येचा गॅप असतो, म्हणजे एकही संख्येचा गॅप नसतो. एक अधिक केली तर पुढची संख्या मिळते. त्याच्यानंतर 12 पासून जर आपल्याला सांगितलं की 12 पासून क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्या शोधा, 5 शोधा, तर 12, 13, 14, 15, 16 ह्या झाल्या 12 पासून तयार होणाऱ्या नैसर्गिक संख्या. बरं, अशाच प्रकारचं आहे सम आणि विषम संख्या, ते पण आपण बघून घेऊया. सम, विषम. तर विषम संख्येमध्ये आणि सम संख्येमध्ये सूत्र तर एकच लागणार. सूत्र काय लागणार आहे? एक्स नंतरची जी संख्या तयार होणार आहे. आता समसंख्येमध्ये काय काय येतं? तर 2 येतं, 4 येतं, 6 येतं, 8 येतं, 10 येतं, 12 येतं. अशा प्रकारची एक संख्या सोडून एक संख्या तयार होते. आणि ज्या संख्या समसंख्येमधून आपण सोडलेल्या आहेत त्या कशामध्ये येणार? विषम संख्येमध्ये. काय काय येणार? 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15 या संख्या येणार विषम संख्येमध्ये. तर याच्यासाठी सूत्र एकच. का? कारण प्रत्येकामध्ये +2 केले, +2 केले तर पुढची समसंख्या मिळते, +2 केले तर पुढची समसंख्या मिळते. तसंच इथं +2 केलं तर पुढची विषम संख्या मिळते, +2 केलं तर पुढची विषम संख्या मिळते. म्हणजे प्रत्येक विषम संख्येच्या मध्ये 2चा गॅप असणार. बॅक टू बॅक येणारी म्हणजेच क्रमवार येणारी. समसंख्येचं पण तसंच. क्रमवार येणाऱ्या समसंख्या याच्यामध्ये पण गॅप असणार 2चा. तर सूत्र तयार होणार x अधिक 2, x अधिक 3, x अधिक 4, x अधिक 4, x अधिक 6, कारण 2 आपल्याला ॲड करायचे. जसं की इथं 2 ॲड केले, इथं 4 ॲड केले, इथं 6 ॲड केले, पुढच्या ठिकाणी 8 ॲड होतील. जसं की x अधिक 8. असं का होतंय? 2चा गॅप का पडतोय? जो की नैसर्गिक संख्येमध्ये 1चा होता. कारण नैसर्गिक संख्या क्रमाने येणाऱ्यामध्ये गॅप नसतो आणि सम आणि विषम संख्येमध्ये क्रमाने जरी यायचं म्हटलं तरी एक संख्या सोडावीच लागते. समसंख्येच्या गटामध्ये विषम संख्या सोडून द्याव्या लागतात, विषम संख्येच्या गटामध्ये समसंख्या सोडून द्याव्या लागतात. तर मी आशा करतो की हे एकदम तुम्हाला डीपमध्ये कळालं असेल
आणि आता आपण वळूयात पुढच्या वर्गीकरणाकडे. तर पुढच्या वर्गीकरणाकडे वळण्याआधी आपण वर्गीकरण बघूयात. त्रिकोणी संख्या, भूमिती, मध्य संख्या, विरुद्ध संख्या या आपण आत्ताच्या आत्ताच बघून घेऊयात. तर या संख्या प्रकारामध्ये आपल्याला काय बघायचंय, त्रिकोणी संख्या म्हणजे काय. तर आपण जे बघितलंय आता, क्रमवार नैसर्गिक संख्या, क्रमवार समसंख्या, क्रमवार विषम संख्या, हा सगळा प्रकार आपल्याला त्रिकोणी संख्येमध्ये कामात येणार आहे. तर क्रमवार नैसर्गिक संख्या, ज्या क्रमवार नैसर्गिक संख्या असतील त्या समजा 11 आणि 12 या दोन क्रमवार संख्या आहेत. तर त्रिकोणी संख्येचा आणि क्रमवार संख्येचा काय संबंध आहे. तर त्रिकोणी संख्येची व्याख्याच तयार होते की दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या. तर आता इथे बघू आपण, 11 आणि 12 या दोन संख्या आहेत, याच्या गुणाकाराची निमपट म्हणजे 11 गुणिले 12 आणि निमपट करायचे म्हणजे अर्ध करायचे म्हणजे भागिले 2. भागिले 2 केले म्हणजे अर्ध होईल. तर काय तयार होईल, या 2ने 12ला भाग जाईल 6चा आणि 11 गुणिले 6 तयार होईल म्हणजे 66 तयार होईल. मग हे 66 काय झालं, तर त्रिकोणी संख्या झाली. पण ही त्रिकोणी संख्या जी झाली तर प्रत्येक त्रिकोणी संख्येला एक पाया असतो. तर ज्या ठिकाणी त्रिकोणी संख्या तयार होईल त्या त्रिकोणी संख्येला एक पाया असतो. तर पाया काय होईल, जी नैसर्गिक ज्या दोन संख्या असणारी, क्रमवार येणाऱ्या दोन संख्या ज्या नैसर्गिक असणारे त्याच्यापैकी छोटी संख्या म्हणजे पाया. तर या 66 साठी पाया काय असणार आहे, 11. म्हणजे 11 ही संख्या पाया असणार आहे 66 या त्रिकोणी संख्येची. तर अशा प्रकारचे उदाहरणं आपण जर प्रॅक्टिससाठी म्हणून घ्यायचे झालं तर आता आपण बघूया पुढचे. उदाहरणासाठी आपण कोणतेही उदाहरणं घेऊ शकतो पण ते क्रमवार नैसर्गिक संख्या असल्या पाहिजे. तर मग जर आपण घेतला 1 आणि 2, 2 आणि 3, 3 आणि 4, 4 आणि 5, 5 आणि 6, तसंच 18 आणि 19. तर याच्यामध्ये बघा 18 आणि 19. तर याच्यामध्ये बघा काय करायचंय आपल्याला, क्रमवार आल्यात की नाही नैसर्गिक संख्या. त्रिकोणी संख्येची व्याख्या काय आहे की दोन क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. आणि त्याचा पाया काय असणार आहे की ज्या दोन नैसर्गिक संख्या असणार त्याच्यातली छोटी संख्या म्हणजे त्याचा पाया असणार आहे. जो त्रिकोणी संख्या येईल त्या संख्येचा पाया म्हणजे छोटी नैसर्गिक संख्या. तर या ठिकाणी बघू 1 गुणिले 2 तयार होईल आणि भागिले 2 तयार होईल. का, कारण आपल्याला निमपट करायचं होतं म्हणजे अर्ध करायचं होतं, अर्ध करायचं होतं म्हणजे भागिले 2. तर काय होईल याचं उत्तर, या 2 सोबत 2 कट होईल आणि उत्तर येईल 1. म्हणजे 1 ही झाली त्रिकोणी संख्या आणि हिचा पाया झाला 1. त्याच्यानंतर 2 गुणिले 3 साठी बघू. तर 2 गुणिले 3 भागिले 2 तयार होईल. अर्ध करायचंय म्हणून मग हे 2 2 कट होईल म्हणजे उत्तर आलं 3. मग या 3 या संख्येसाठी आपला पाया काय तयार होईल, 2चा, इकडे 1चा. 1 या संख्येचा, 1 या त्रिकोणी संख्येचा पाया 1, 3 या त्रिकोणी संख्येचा पाया 2. त्याच्यानंतर 3 आणि 4 या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत, त्यांचा गुणाकार करून आपल्याला अर्ध करायचं आहे म्हणजे 2ने भाग द्यायचा आहे. म्हणजे काय होणार आहे, बेदुने 4, या बेदुने 4 आणि इकडे आलं 2 तर 3 दुने 6. म्हणजे ही 6 झाली त्रिकोणी संख्या. या 6 त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे 3. अशा पद्धतीने आपल्याला सगळे म्हणजे उदाहरणं घेऊ शकतो आपण प्रॅक्टिससाठी. तर मग आता हे पण 2 3 एकदा करून घेऊ. 4 5 5 6 6 7 पण घेऊ म्हणजे आपल्याला एक या त्रिकोणी संख्येचं एक लॉजिक कळून जाईल. 6 आणि 7 पण बघू, 7 आणि 8 पण बघू. थोडंसं फास्टमध्ये बघू. तर 4 गुणिले 5 भागिले 2 याचं उत्तर येईल बेदुने 4 5 दुने 10. त्याच्यानंतर 5 गुणिले 6 भागिले 2 याचं उत्तर येईल 15.
त्याच्यानंतर 6 गुणिले 7 भागिले 2 याचं उत्तर येईल 21. त्याच्यानंतर 7 गुणिले 8 भागिले 2 याचं उत्तर येईल 2 × 8 आणि 7 × 28. बरं, तर हे जे उत्तर आलेले आहेत, हे जे त्रिकोणी संख्याची सिरीज तयार केलेली आहे आपण, तर या त्रिकोणी संख्येच्या सिरीजमध्ये आपल्याला काही कळतंय का ते बघूया. इथे 7 हा असणार पाया 28 या त्रिकोणी संख्येचा, या 21 या त्रिकोणी संख्येचा पाया असणार 6, या 15 या त्रिकोणी संख्येचा पाया असणार 5, हा 4 हा पाया कशाचा असणार आहे 10 या संख्येचा, 10 या त्रिकोणी संख्येचा. बरं ठीक आहे, त्रिकोणी संख्या कशी काढायची हे तर आपल्याला कळालं, पण आता पुढच्या त्रिकोणी संख्या काढायच्या आहेत. मग जसं जसं आपण पुढे जाणार तसे तसे आपले पाढे पण पाठ पाहिजेत. तर ते अगदी एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणारच आहे. फक्त काही लेक्चर होऊ द्या, त्या सगळ्या लेक्चर मिळून तुमचा एकदम पाया पक्का होऊन जाईल. फक्त आता इथे जे काही आपण गुणाकार केला, हे या 2ने हे 2 कट केलं, ह्या 2ने हे 2 कट केलं, ह्या 2ने इकडे 2चा भाग देऊन टाकला होता, 2 दुने 4चा. तर हे कशा पद्धतीने करायचं याच्यावरतीच आपलं पुढचं लेक्चर असणार आहे. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये नक्की बघूया. त्यामध्ये पण काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, त्या आपल्या नक्कीच क्लिअर केल्या जातील. तर याच्यामध्ये एक लॉजिक लागतंय का बघा. इथे पहिली संख्या आली 1, दुसरी आली 3, तिसरी आली 6. तर या 1 आणि 3 मध्ये कितीचा गॅप दिसतोय आपल्याला. 1 आणि 3 या दोन संख्येमध्ये या क्रमवार येणाऱ्या त्रिकोणी संख्या आहेत. या दोन संख्येमध्ये काय दिसतंय आपल्याला 2 वाढवलेले दिसतात. बरं, याच्या 1 आणि 3 मध्ये 2 वाढवले. त्याच्यानंतर या 3 मध्ये आणि या 6 मध्ये काय केलंय ते बघू. तर या 3 मध्ये ज्यावेळेस आपण 3 वाढवले त्यावेळेस तयार झाले 6. मग आता एक असं लॉजिक लावता येईल का की इथे 2 वाढवले, इथे 3 वाढवले, मग आता पुढच्या संख्येसाठी किती वाढवले ते पण बघू. तर 6 वरून 10 वर जाण्यासाठी आपण वाढवले 4, 10 वरून 15 वर जाण्यासाठी आपण वाढवले 5, 15 वरून 21 वर जाण्यासाठी आपण वाढवले 6, 21 वरून 28 वर जाण्यासाठी आपण वाढवले 7. म्हणजे आता काहीतरी लॉजिक कळतंय थोडं की हे जे काही संख्या आपण वाढवल्या, 2 वाढवले, 3 वाढवले, 4 वाढवले, 5 वाढवले, 6 वाढवले, 7 वाढवले, म्हणजे काय झालंय 1 मध्ये 2 वाढवले 3 झाले, 3 मध्ये 3 वाढवले 6 झाले, 6 मध्ये 4 वाढवले 10 झाले, 10 मध्ये 5 वाढवले 15 झाले, 15 मध्ये 6 वाढवले 21 झाले, 21 मध्ये 7 वाढवले 28 झाले. आणि हे जे काही वाढवल्यानंतर तयार झालेल्या संख्या होत्या या झाल्या त्रिकोणी संख्या. आणि ह्या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे ज्याचा गुणाकार करून आणि त्या गुणाकाराचं निमपट करून येणारी जी त्रिकोणी संख्या होती त्याचा पाया म्हणजे त्या दोन संख्येच्या गुणाकारातल्या ज्या 2 संख्या होत्या त्याच्यातली छोटी संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या असणार आहे त्या. तर ती छोटी संख्या म्हणजे पाया. तर बऱ्यापैकी तुम्हाला डाऊट्स सगळे क्लिअर झाले असतील त्रिकोणी संख्येबद्दलचे, आणि यावरती पण प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतरची आपण बघू भूमिती मध्य संख्या. तर भूमिती मध्य संख्या म्हणजे काय हे आपण बघू.